सुनबाई बघ, आज तुझी नैना घरी येत आहे, म्हणून तिची खोली स्वच्छ कर आणि जेवणाची व्यवस्था कर. डॉक्टरांनी तिला जास्त तेल आणि मसाले असलेले जेवण खाण्यास मनाई केली आहे, म्हणून तू त्यानुसार जेवण बनव. प्रमिलाच्या सासूबाईंनी तिला ऑर्डर देताना असे म्हटले. म्हणून प्रमिला ही लगेच कामात व्यस्त झाली. हॉल साफ करत असताना तिला एक आवाज ऐकू आला. तिचे सासू आणि सासरे हॉलमध्ये बसून बोलत होते. तिची सासू म्हणाली, बघ, जुहीने इतका मोठा त्याग केला आहे, तरच तिला तिच्या सासूबाईंकडून आदर मिळत आहे. तिची सासू नेहमीच तिला टोमणे मारायची, तिला शिव्या द्यायची, तिच्या कामात दोष शोधायचे. पण तरीही जेव्हा तिच्या सासूबाईंची तब्येत बिघडायची आणि तिची किडनी खराब असल्याचं आढळले, तेव्हा माझ्या मुलीने तिची किडनी दान करावी की नाही याचा विचार करायला 1 मिनिटही वेळ घेतला नाही आणि तिने लगेच तिची किडनी तिच्या सासूबाईंना दान करण्याचा निर्णय घेतला. ती किती महान आहे नाही का? माझ्या मुलीचे सासले म्हणाले. हो, आमची मुलगी लाखात एक आहे. तिच्या सासरच्यांनाही हे आवडले नाही, पण आता बघा ते तिच्याशी किती प्रेमाने वागू लागले आहेत. हे सर्व ऐकून प्रमिलाच्या डोळ्यात वेदना उसळल्या. परवाच भाज्यांमध्ये थोडे जास्त मीठ असताना तिच्या सासूने संपूर्ण प्लेट तिच्यावर टाकली आणि बाहेरून जेवण मागवले. इतक्या छोट्या चुकांसाठीही तिची सासू तिचा खूप अपमान करायची. जरी प्रमिला त्यांच्या आजारपणात त्यांची पूर्ण काळजी घेत असे, तिने तिच्या सासू आणि सासऱ्यांना कधीही काहीही चुकवू दिले नाही. परंतु तिच्या सुनेची अगदी लहानशी चूक देखील तिची सासू तिला खूप रडवत असे. तिचे सासरे आधीच घरातील कामात काहीही बोलत नव्हते आणि तो अनेकदा कामासाठी घराबाहेर असायचा. त्यामुळे घरातील सुनेशी कसे वागले जाते ते तो पाहू शकत नव्हता. जरी तिचे सासरे तिच्याशी चांगले वागले, जेव्हा तिची नणंद तिच्या माहेरी येत असे तेव्हा ती तिच्या वहिनीशी चांगले वागायची आणि तिचा नवरा तिला खूप प्रेम द्यायचा. पण प्रमिलाला तिच्या सासूबाईंच्या घरात कधीच तिच्या सासूबाईंचा चांगला आणि प्रेमळ पैलू दिसला नाही. तिची सासू सुरुवातीपासूनच तिच्याशी खूप कडक होती. तिच्यावर सर्व प्रकारचे हास्यास्पद नियम लादून तिला वाटायचे की ती तिला नियंत्रित करू शकेल. म्हणूनच ती नेहमीच तिच्या मागे लागली. प्रमिलाने काही चांगले केले तरी ती तिच्या सुनेची प्रशंसा करत नव्हती, कारण तिला वाटायचे की असे केल्याने तिची सून गर्विष्ठ होईल. हळूहळू तिच्या कटू वागण्यामुळे सासू आणि सुनेमधील नाते पूर्णपणे बिघडले. सुरुवातीला प्रमिलाला वाटायचे की ती तिच्या चांगल्या वागण्याने तिचे मन जिंकेल आणि तिची सासू तिच्यासोबत प्रेमाने राहील. पण आता तिने ही आशा सोडून दिली होती. तिच्या नणंद जोहीच्या बाबतीतही असेच होते. जेव्हा तिच्या नणंदीचे लग्न झाले तेव्हा तिला सासरच्या घरात फारसा आदर मिळाला नाही. तिची सासूही तिला शिव्याशाप देत असे आणि टोमणे मारत असे. पण जेव्हापासून तिच्या नणंदेने तिची किडनी तिच्या सासूला दिली तेव्हापासून तिला घरात आदर मिळू लागला. अचानक प्रमिलाने झाडू जमिनीवर ठेवला आणि तिच्या सासूसमोर उभी राहून विचारले, सासूबाई, मला तुम्हाला काहीतरी विचारायचे आहे. तिने धाडस केले आणि तिच्याकडे पाहत म्हणाली, घरी खूप काम आहे आणि तुला बोलायचे आहे. निघून जा, माझ्याकडे आत्ता वेळ नाही. प्रमिला म्हणाली, नाही आई, मला आत्ताच तुम्हाला विचारायचे आहे. मला फक्त तुम्हाला विचारायचे की तुमची किडनी कधी निकामी होईल. तोपर्यंत जुही ऑटोमधून खाली उतरली होती आणि घराच्या दारात उभी राहिली होती. अचानक तिच्या घरी पोहोचलेल्या नणंदेने हे सर्व ऐकले तेव्हा ती दारात उभी राहिली. सुनेचं हे विधान ऐकून सभागृहात शांतता पसरली. मग सासू रागानं म्हणाली, सूनबाई, आजपर्यंत तू खूप सुसंस्कृत आणि सहनशील असल्याचं भासवत होतीस, पण आज तुझी ही बकवास ऐकल्यानंतर माझी किडनी कधी निकामी होईल असा विचार करून मला लाज वाटते. जुही दारात उभी राहून वहिनीचे बोलणं ऐकत होती. प्रमिला वेदनेच्या आवाजात म्हणू लागली, सासूबाई, तुम्हाला माझ्या बोलण्यानं वाईट वाटले असेल, मला माफ करा. पण जरा विचार करा, ज्याप्रमाणे दीदीला तिच्या सासरच्या घरात महत्त्व दिले जात नव्हते त्याचप्रमाणे माझ्या सासरच्या घरातही माझ्या कामाला महत्त्व दिले जात नाही. तू नेहमीच मला शिव्या देत राहतेस, माझ्या कामात दोष शोधत राहतेस, माझ्या मूल्यांवर बोटे दाखवत राहतेस. हे सगळं दीदीसोबत तिच्या सासरच्या घरात घडत होतं तेव्हा तू म्हणायचीस की तिच्या सासूला माझ्या मुलीचे गुण का दिसत नाहीत? तुम्हालाही तुमच्या सुनेचे गुण दिसत नाही. आज जेव्हा दीदीच्या सासूची किडनी निकामी झाली आणि दीदीनं तिची किडनी दान करून तिचा जीव वाचवला तेव्हा तिच्या सासरच्या घरातले सगळे तिचं कौतुक करत आहेत. सर्वांनी तिला मनापासून सून म्हणून स्वीकारलंय. ते तिच्यावर प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव करत आहेत. म्हणूनच मी विचारले की तुमची किडनी कधी निकामी होईल, जेणेकरून मी माझी किडनी दान करून तुम्हाला सिद्ध करू शकेन की हो, मी देखील एक लायक सून आहे. मला तुमच्याकडूनही प्रेम आणि आपुलकीची अपेक्षा आहे. मलाही या कुटुंबाचा एक भाग व्हायचे आहे. आज माझ्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत, पण तुम्ही लोकांनी मला अजून मनापासून स्वीकारले नाही.
मला सून म्हणून आदर मिळालेला नाही. माझी स्थिती अशी आहे की मी एक दासी आहे. मला नेहमीच फटकारले जाते आणि टोमणं मारले जातात. मला फक्त निंदाच मिळते. मी हॉस्पिटलमध्ये पाहिले की दीदी किती आनंदी होती. सर्वजण तिची इतकी चांगली काळजी घेत होते. जर मला संधी मिळाली तर मी माझी किडनी तुम्हालाही दान करू शकते. पण दीदीची अवस्था पाहून मी विचार करत राहिले की प्रत्येक घरात असा आजार असेल तरच सुनेला तिचा योग्य आदर मिळेल का? घरात आदर मिळवण्यासाठी सुनेला तिचे अवयव दान करावे लागतील का? तरच लोकांना समजेल की ती कुटुंबासाठी समर्पित आहे. आता प्रत्येक घरात अशा परिस्थिती उद्भवणे आवश्यक नाही. मग सुनेने काय करावे? जेणेकरून लोक तिच्यावर प्रेम करतील आणि तिची काळजी घेतील आणि तिला कुटुंबाचा एक भाग मानतील. हे बोलून ती जमिनीवर बसली आणि धस्साडसा रडू लागली. कारण आजपर्यंत ती कुटुंबातील सदस्यांसमोर इतके बोलली नव्हती. आज हे सर्व सांगितल्यानंतर तिचे हातपाय विचित्रपणे थरथर कापू लागले. दारात उभ्या असलेल्या जुहीच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. कारण कदाचित हेच अनेक महिलांचे दुःख असेल. सून झाल्यानंतर सासरच्या घरात सून मनापासून स्वीकारली जात नाही. ते तिला कुटुंबाचा भागही मानत नाहीत. अशा परिस्थितीत तिने असे काय करावे जेणेकरून लोक तिला तिच्या पात्रतेचा आदर देतील? हा एक खूप मोठा प्रश्न होता. तिचा प्रश्न ऐकून हॉलमध्ये बसलेले तिचे सासू आणि सासरे गप्प बसले. कुठेतरी तिच्या सासूच्या आयुष्यातही अशीच परिस्थिती आली होती. कदाचित म्हणूनच आज तिच्या डोळ्यात काही अश्रू दिसत होते. त्याच वेळी ती सुनेचे प्रश्न देखील मुलीच्या समस्या म्हणून पाहत होती. आजच्या आधी जेव्हा जेव्हा मुलगी तिच्या सासूच्या असभ्य वागण्याबद्दल सांगायची तेव्हा तिला राग यायचा आणि विचार करायची की तिच्या सासूला तिच्या मुलीचा चांगुलपणा का दिसत नाही. पण तिने कोणाच्याही मुलीचा चांगुलपणा पाहण्याचा प्रयत्नही केला नाही. कारण ती तिची सून होती. तिच्या सुनेतील कमतरता पाहून तिला वाटायचे की तिला एक वाईट सून मिळाली आहे आणि तिची मुलगी खूप चांगली आहे. पण आज तिला समजले की जेव्हा सून घरात येते तेव्हा सासू तिच्याकडून प्रत्येक कामात परिपूर्ण असण्याची अपेक्षा करते. जर सून चूक करते तर ती सहन करू शकत नाही. पण जर मुलगी चूक करते तर ती तिला प्रेमाने समजावून सांगते आणि तिला माफ करते आणि पुढे जाते. पण ती तिच्या सुनेच्या चुका अतिशयोक्ती करते आणि तिच्या आईच्या संगोपनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते. कदाचित मुलगी आणि सुनेमधील भेदभावाचा परिणाम असा असेल की सून नेहमीच सासू आणि सासऱ्यांच्या नावांना घाबरते. तिने पुढे जाऊन तिच्या सुनेला उचलले आणि तिला मिठी मारली आणि म्हणाली, "सूनबाई, मला माफ कर. तू अगदी बरोबर आहेस. तू योग्य प्रश्न उपस्थित केला आहेस. आज सासरच्या घरात जुहीला ज्या प्रकारे आदर मिळत आहे मी खूप आनंदी आहे. पण त्यासाठी माझ्या मुलीला तिची एक किडनी तिच्या सासूला द्यावी लागली. पण जोपर्यंत ती असे केले नाही तोपर्यंत तिच्या सासरच्या घरात कोणीही तिच्याशी थेट बोलले नाही. जोपर्यंत सून तिचे अवयव दान करत नाही तोपर्यंत तिचे सासरचे लोक तिला त्रास देत राहतील असं आवश्यक नाही. तिला वराकडून आदर आणि प्रेम मिळू नये. माझ्या मुलीसाठी मी आनंदी होते की आता तिला तिच्या सासरच्या घरात तिचे योग्य स्थान मिळाले आहे. पण यासाठी तिने खूप मोठी किंमतही मोजली आहे. तू मला काय समजावून सांगण्याचा प्रयत्न करतेस ते मला समजले आहे." प्रमिला गुदमरलेल्या गशात म्हणाली, "सासूबाई, कृपया मला माफ करा. देव तुमची किडनी कधी बिघडवू नये. मी फक्त हे उदाहरण देऊन तुम्हाला समजावून सांगू इच्छित होते की मी देखील एक सून आहे आणि मला माझ्या वाट्याचा आदर कधी मिळेल." तिच्या सासूने गुदमरलेल्या गशात म्हटले, "हो सूनबाई, तुझे दुःख मला समजते आणि आतापासून मी जुईच्या सासूने केलेली चूक न करण्याचा प्रयत्न करेन. माझ्या मुलीने किडनी दान करून तिचे आयुष्य वाचवले असले तरी तिला इतक्या समस्यांना तोंड द्यावे लागले असले तरी मी ती चूक करणार नाही. मी आजपासून आणि आत्तापासून माझे वर्तन बदलेन आणि तुला तुझा प्रेमाचा वाटा देईन." हे ऐकून प्रमिलाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. इथे जुही स्वतःला रोखू शकली नाही. ती धावत आली आणि तिच्या आई आणि वहिनीला मिठी मारली आणि म्हणाली, "वहिनी, इतकी वर्ष तू तुझ्या सासरच्या घरात त्रासात होतीस आणि मी तुला माझ्या सासरच्या घरात पाहिले. बरोबर? आमच्या समस्याही एकत्र संपल्या पण थोड्या वेगळ्या पद्धतीने." नणंदेचे बोलणे ऐकल्यानंतर प्रमिलाने ओल्या डोळ्यांनी होकारार्थी मान हलवली. आज तिला खूप आनंद झाला की उशीर झाला तरी तिला तिच्या सासरच्या घरात आदर मिळणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून सांगा आणि आणखी नवीन कथांसाठी चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर सूचना बटन दाबा आणि सर्व पर्याय निवडा जेणेकरून तुम्हाला नवीन कथांच्या सूचना लगेच मिळतील. धन्यवाद.